चांद्यांच्या गुणांचे गोणून वगळले तर काश्मीर पासून कावेरीपर्यंत उपाध्ये शिवराय गार पडला होता। पार्थन त्याच्या विषंगात भिडले होते। जर एखाद्याने ठरवले असते की स्वातंत्र्यात मरायचे, अगदी एका पायावर उभे राहून विष पिऊन मरायचे, पण स्वातंत्र्य भूमीवरच मरायचे, तर आत्महत्या करण्या इतकी पावलावर भूमी स्वातंत्र्य नव्हती। राणा प्रताप सिंहाचे उदयपूरही गुलाम बनले होते। राणा प्रतापांचा नातू मुघलांचा विभयशाली जागीरदार बनला होता। इतर राजपुतांबद्दल बोलायला इतिहासाला तर युगानुयुगे लाजच वाटणार होती। पंजाब, बिहार, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र वगैरे प्रदेश गुलामगिरीच्या बाबतीत ज्ञानवृद्ध होते। शतकानुशतके मुठभर परकीय सुलतानांचे गुलाम, सर्वात अनुभवी आदर्श गुलाम सिंध प्रदेश अनेक शतके गुलामगिरीत गेलेली होती आणि आणखी अशी किती शतके लोटणार हे सांगायची परमेश्वराची छाती नव्हती। महाराष्ट्रावर सुलतानी सत्ता जबरीने हुकूमत गाजवत होत्या। दिल्लीचा मोगल सुलतान, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचा फिरंगी गोरंदरे, जंजिऱ्याचा सिद्धी आणि वर्धा गोदावरीच्या दुआर बसलेला कुतुबशाह। कोणी कमाल जुलम करीत होता तर कोणी सात्विक जुलम करीत होता, पण गुलामगिरीत परतवारी कसली, गुलामगिरी विरुद्ध अक्षर उच्चारायची कोणाची हिंमत नव्हती। आणि मावळाच्या दरीत 15 वर्षाच्या शुभा डोक्यात वेळ घेऊन बसला होता की मी माझं स्वराज्य मिळवीन, 5 अजगरांच्या विटक्यातून माझी दौलत मी सोडवीन। ही आकांक्षा ते एक वर मुठभर पोरांपुढे बोलत होतं। तोफा, दारुगोळा, पैसा आणि फौज शुभाशी किती होती? चिमूटभर। मोगल सुलतान 3-3 लाख फौज उभी करू शकले असते। आदिलशाहचे बळ 1.25 लाखापेक्षा कमी नव्हते। कुतुबशाही बळाने तितकाच। फिरंगी गोवेकर आणि सिद्धी यांनी आपल्या बलाढ्य आरमाराने पश्चिम समुद्र बांधून टाकला होता। शिवाय त्यांची सैन्य होतीच। सर्व महाराष्ट्र सुलतानांनी गिळून टाकलेला होता। कुठे शुभा आणि कुठे त्यांची पोरेसोरे। एका तोफेच्या एकाच सरबतीत पोरखेड अकस्मात उडू शकला असता। विजयनगरच्या 9 लाख फौजेचा चुराडा अवघ्या 4 तासात उडाला। तेथे शुभाचे काय? तरी शुभा म्हणत होता माझे स्वराज्य मला हवे, स्वातंत्र्य दौलत मी उभी करीन, योनाकारांत भूमी मी सोडेन। अरे कशी पोरांसोरांनिशी? होय पोरांसोरांनिशी। हे बळ शुभात कोठून आले? आत्मविश्वासातून, अत्यंत प्रखर तळमळीतून, ज्वलंत स्वाभिमानातून, मनातून आणले। म्हणजे वाटेल ते करता येते, पहाडे फोडता येतात या निष्ठेतून। परमेश्वराने त्यांच्या श्रद्धा विरत अचूक प्रयत्न एकत्र आले की शुभारत आपोआप निर्माण होऊ लागते। आता सर्वजण उत्सुक झाले होते उड्या टाकायला। वीरश्रीने रणनौबत अशी तडतडली होती की टिपरी पडायचा अवकाश, टिपरीचा काय माशी पडली असती तरी खन्न कन्येनाद उठला असता। आता प्रत्येकाला वाटत होते की आपल्याकडे एकतरी बळकट किल्ला हवाच, अशी प्रत्येकाची घाई झाली होती। उंच डोंगरावर आश्रयासाठी गरुडासारखे घरटे हवे, तेथून मग हवा तेवढ्या धिंगाणा घालता येईल। शुभालाही हा मनसुबा मंजूर होता। कोणता गड मटकावायचा हे त्याने ठरविले होते। शुभाची नजर होती तोरणागडावर। कानोत खोऱ्यात गड आहे, खूप उंच 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 तोरणा, इतका गड उंच तोरणा। डोंगरी किल्ल्यात त्याचे स्थान वडिला प्रमाणे तोरणा जसा उंच तसा रुंदही आहे। गडाला 2 माच्या आहेत, एक झुंजार माची, दुसरी बुधला माची। झुंजार माचीपासून बुधला माचीचा शेवटचा बुरुज जवळ जवळ कोस भर दूर आहे। 1 कोस लांब व 1/2 कोस रुंद असा गडाचा पसारा आहे। बुधला माचीवर मध्यभागी एक डोंगराचा सुळका उभा आहे व त्यावर खूप मोठा थोरला धोंडा शतकोने शतके बसून राहिला आहे। तो दिसतो तेलाच्या बुधल्यासारखा, म्हणून या चुंचुळ्या माचीला बुधला माची असे म्हणतात। तोरणा शुभाच्या डोळ्यांपुढे होता, याचे कारण तो उत्कृष्ट होता हे तर होतेच, पण बादशाहचे याकडे दुर्लक्ष होते। गडावर तटबंदी नव्हती, पहारे, तोफा, दारुगोळा, गस्त वगैरे काही व्यवस्था धड नव्हती। गड बेसव पडला होता। या गडाकडे बादशाहचे अजिबात लक्ष नव्हते। टपून बसलेल्या शुभाने आपले सोंगडी आणि इतर मावळी टोळ्या घेतल्या आणि एके दिवशी एकदम कानत खोऱ्यात उतरून त्याने त्या किल्ल्यात प्रवेश केला। गडाचा कब्जा घेतला। बिनीच्या दरवाजावर भगवा झेंडा फडफडू लागला। शिंगार चौकीवर मावळ्यांचे पहारे बसले। कोकण दरवाजावर झुंजार माचीवर आणि बुधला माचीवर चौक्या पहारे बसले। तोरणा स्वतंत्र झाला। प्रतिपदेची चंद्रलेखा 350 वर्षांच्या वद्य पक्षानंतर आज उगवली। नगाऱ्याचा आणि शिंगांचा आवाज आणि हर हर महादेव ही गर्जना सह्याद्रीच्या हृदयात घुमले। बंगलेल्या मूर्तीच्या वेदना थांबल्या। शुभाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून रक्ताचा थेंबही न गळता तोरणा आपल्या काबीज केला। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।